सोलापुरातील शाकाहारी महाराष्ट्रीयन हॉटेल प्रीती डायनिंगमध्ये गॅस तुटवड्यामुळे नाश्ता सेवा बंद करण्याची वेळ आली। परिणामी 65 कामगारांच्या रोजगारावर संकट आलं। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता सोलापुरातील व्यावसायिक क्षेत्रावर उमटू लागले आहेत। शहरातील प्रसिद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन हॉटेल प्रीती डायनिंगमध्ये गॅस तुटवड्यामुळे नाश्ता सेवा बंद करण्याची वेळ आली आहे। सध्या हॉटेलमध्ये केवळ थाळी सेवा सुरू ठेवण्यात येत असून परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रीती डायनिंग हे सोलापुरातील लोकप्रिय हॉटेल असून इथं दररोज मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची वर्दळ असते। मात्र गॅस पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल व्यवस्थापनाला नाश्ता सेवा तात्पुरती बंद करावी लागली आहे। त्यामुळे ग्राहकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। या हॉटेलमुळे जवळपास 60 ते 65 कामगारांचा उदरनिर्वाह चालतो, परंतु सध्या उपलब्ध असलेला गॅस साठा केवळ पुढील 1 ते 2 दिवस पुरेल एवढा शिल्लक असल्यानं येत्या काळात या सर्व कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार निर्माण झाली आहे। याबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकांनी माहिती देताना सांगितलं की गॅसचा पुरवठा नियमित न झाल्यास हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे केवळ व्यवसायावरच नव्हे तर कामगारांच्या उपजीविकेवरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान गॅस पुरवठा लवकर सुरळीत करण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणीही हॉटेल व्यावसायिकांकडून होत आहे। सध्या कमर्शियलचा प्रॉब्लेम आहे, गॅसचा सर्वत्र प्रॉब्लेम आहे, त्यामुळं हा प्रॉब्लेम आलेला आहे। म्हणून आम्ही सगळे स्पेशल मेनू पण ठेवलेले आहे आणि फक्त थाळी, ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून फक्त थाळी चालू ठेवलेली आहे। आता सध्या साठा तर आहे, आणखीन एक 4-5 दिवस जाईल असा साठा तर आहे आणि त्यातनं पण सोय होईल काहीतरी, नाही जर झाली तर आम्ही काहीतरी मार्ग काढू, नाही तर चुलीवर तरी करू। हा, आता बघावं तर लागेल ना, कुणाची गैरसोय होऊ नये। साधारण किती कामगार तुमच्याकडे कामाला? सध्या 40-50 तर कामगार आहेत आमच्याकडे। हा, त्यांच्यावर उपासमाराची वेळच येऊ देणार नाही म्हणूनच हा चुलीवरचा तुम्हाला सांगितलेला आहे। माझं नाव अनिता शिंदे।